नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. आज आपण पाहणार आहोत चौरंग किंवा पाटाभोवती आपण ज्या रांगोळ्या काढतो त्या रांगोळ्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कालच्या भागातही आपण याच टाईपमधल्या रांगोळ्या पाहिल्या होत्या, चौरंग आणि पाटाच्या भोवती काढण्यासाठीच्या. तर आजही आपण त्यासाठीच रांगोळ्या पाहणार आहोत. तर आपली जी पहिली डिझाईन आहे तर ती पाहू शकता. आपल्याला अगदी सोपी अशी डिझाईन आहे ही, आणि या डिझाईन दाखवताना अगदी बेसिक आणि सिंपल दाखवलेल्या आहेत. कारण आता रक्षाबंधन पण आहे आणि रक्षाबंधनला सर्वच आता रांगोळ्या काढणारच आहेत आपल्या पाटाभोवती. तर सगळ्यांना रांगोळ्या जमाव्यात आणि सगळ्यांनी या रांगोळ्या ट्राय कराव्यात, म्हणून मग अगदी बेसिक लेवलच्या रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत, जेणेकरून सर्वजण या रांगोळ्या ट्राय करू शकतील. तर बघा, आपली पहिली जी डिझाईन आहे ती अगदी सुंदर अशी डिझाईन आहे. खूप छान छान आणि अगदी बेसिक डिझाईन आहेत आजच्या. तर मैत्रिणींनो, नक्की या सगळ्या डिझाईन्स पहा आणि नक्की तुमच्या दरवाजासमोर पण तुम्ही हे काढू शकता, किंवा मग आता तर रक्षाबंधनला तुम्ही पाटाभोवती पण काढू शकता, किंवा कुठल्याही सणाला वगैरे पण ह्या डिझाईन्स चालून जातील. इतक्या सुंदर अशा डिझाईन्स आहेत सगळ्या. तर इथे बघा, फक्त डॉट्स दिलेले आहेत तिथे आपण, आणि इतकी सुंदर अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे. फक्त डॉट्समध्ये एवढी छान डिझाईन बनवता येते. तर नेक्स्ट आपली जी डिझाईन आहे ती बघा, इथे आपल्याला एक कुठलाही कलर स्प्रेड करून घ्यायचा आहे, आणि तुम्हाला जो आवडेल तो. मी व्हाईटच दिलेला आहे, आणि इथे बोटाने किंवा मग इयरबडच्या साहाय्याने तुम्ही अशी डिझाईन करून घ्यायची आहे. अगदी छान अशी डिझाईन आहे ही. तुम्ही पाट चौरंगाच्या भोवती काढू शकता. थोडीशी छोटी काढायची, म्हणजे मग ती व्यवस्थित वाटेल तुम्हाला. पण मला आता तुम्हाला दाखवायच्या असतात, त्यामुळे थोड्याशा मोठ्या व्यवस्थित डिझाईन दाखवाव्या लागतात. सुटसुटीत पण असल्या पाहिजे त्या. छोट्या छोट्या काढल्यावर मग त्या तुम्हाला समजणार पण नाही. ते इथे बघा, आपण असं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे, येल्लो रेड. छान डिझाईन आहे ही, आणि सोपी पण आहे ही, जमेल सगळ्यांनाच. तर इथे बघा, आपण फूल बनवून घेतले. इथे लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आपल्याला छोट्या छोट्या मध्ये. तर ही डिझाईन पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती किती सुंदर दिसेल. तर तुम्ही पाहू शकता, आपली ही पण डिझाईन रेडी आहे ऑलमोस्ट. आजच्या सगळ्या डिझाईन्स नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो. पुढे आपली जी डिझाईन आहे ती आहे बघा, इथे फक्त डॉट्समध्येच आपल्याला, म्हणजे सेम डॉट्स आहेत इथे, एकाच कलरमध्ये आपल्याला केंद्रवर्धिनी काढायची आहे. इथे मी लेंथला जरा कमी ठेवलेले आहेत डिझाईन्स, म्हणजे 5-5, 6-6 डॉट्सच ठेवलेले आहेत. जास्त लॉंग पण मला शूट करता येत नव्हतं, म्हणून मी थोडंसं कमी लेंथ ठेवली आहे. बॉर्डर रांगोळ्यांची लेंथ जेवढी जास्त असते ना, तर तेव्हा ते छान दिसतात. आता आपले घराचे जे दरवाजा वगैरे असतो ते भरपूर लॉंग असतात, तर तिथे अशा डिझाईन छान दिसतात. ही पण एक खूप सुंदर आणि अगदी पटकन होणारी अशी डिझाईन आहे. बघा, इथे तर काहीच नाही आहे. आता ज्यांना बिलकुल रांगोळी येत नाही ना, त्यांनी नक्की ही रांगोळी तर तुम्ही काढू शकाल, एवढी सोपी आहे. फक्त डॉट्स काढायचे आहेत आणि थोड्याशा लाईन्स काढायच्या आहेत. हे तर अगदी कुणाला पण जमायला पाहिजे. ज्यांना नाही रांगोळी येत त्यांनी पण नक्कीच ट्राय करा. आणि ह्या डिझाईन बनवताना थोड्याशा ब्रॉड बनवायच्या, मग त्या छान दिसतात. सिंपल आणि स्वीट अशी रांगोळी आहे ही आपली.
मैत्रिणींनो, उद्या आपण पाहणार आहोत रक्षाबंधनच्या डिझाईन. म्हणजे रक्षाबंधनसाठी आपण 3 रांगोळ्या पाहणार आहोत, पण त्या पण अगदी मी सिंपलच छानवाल्या दाखवणार आहे तुम्हाला. तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. जर आज नवीन आलेला असाल तर, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला आपल्या रांगोळ्या पाहायलाही मिळतील. तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते. आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या की नाही हे मला एक सुंदर कॉमेंट करून नक्की सांगा. आता हे बघा, इथे आपण कॉन्ट्रास्ट कलर वापरलेले आहेत. अगदी सुंदर अशी डिझाईन आहे ही पण एक. तर पाहू शकता इथे आपल्याला किती सिंपल वेने आपण इतक्या छान छान अशा डिझाईन्स आपण बनवू शकतो. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याकडे स्किल नसले तरी आपण अशा डिझाईन बनवू शकतो. तर आपली ही पण डिझाईन ऑलमोस्ट रेडीच होत आलेली आहे. तुम्ही ही डिझाईन एकतर अशीच ठेवू शकता किंवा मग मी अजून एक वेने केलेला आहे. इथे बघा, असं एक जी पाकळी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे. अशी पण ठेवू शकता किंवा तशी, मी दोन्ही टाईपमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. आणि आपली आजची शेवटची डिझाईन अगदी सुंदर आहे. ही पण आपण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये बनवलेली आहे. तुम्हाला व्हाईट कलरमध्ये बनवायची असेल तर तुम्ही व्हाईटमध्येही बनवू शकता. थोडीशी फास्ट झाली आहे ही डिझाईन, कारण व्हिडिओ खूप लॉंग होत होता, त्यामुळे मग मी थोडंसं फास्ट केली आहे डिझाईन. तर इथे फक्त आपण जी वरची डिझाईन आहे त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन बदललेलं आहे. डिझाईन तर काही एवढी अवघड नाही आहे, सोपीच आहे. तर भेटूया आपण मग उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.